नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ही त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता अभ्यासली आहे. हे समीकरण कोणत्याही मापाच्या कोनासाठी सत्य आहे, म्हणून या समीकरणाला त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता असं म्हणतात. यावर्षी आपण त्रिकोणमितीमधील आणखीन काही नित्य समानता शिकणार आहोत. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये त्रिकोण PQR आपल्याला दिसतोय. त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश, कोन PRQ बरोबर थीटा आहे. कोन PRQ साठी आपण शिकलेली 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण आता लिहूया. साइन थीटा बरोबर कोनासमोरची बाजू छेद कर्ण बरोबर PQ छेद PR. कॉस थीटा बरोबर कोनालगतची बाजू छेद कर्ण बरोबर QR छेद PR. टॅन थीटा बरोबर कोनासमोरची बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबर PQ छेद QR. कोसेक थीटा बरोबर कर्ण छेद कोनासमोरची बाजू बरोबर PR छेद PQ. सेक थीटा बरोबर कर्ण छेद कोनालगतची बाजू बरोबर PR छेद QR. आणि कॉट थीटा बरोबर कोनालगतची बाजू छेद कोनासमोरची बाजू बरोबर QR छेद PQ. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 या नित्य समानतेची सिद्धता आपण अभ्यासली आहे. त्याची उजळणी करूयात. त्रिकोण PQR मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर PR वर्ग हे आपलं पहिलं समीकरण झालं. समीकरण 1 च्या दोन्ही बाजूंना PR वर्ग यांनी भाग देऊया. म्हणून PQ वर्ग छेद PR वर्ग अधिक QR वर्ग छेद PR वर्ग बरोबर PR वर्ग छेद PR वर्ग. म्हणून PQ छेद PR चा वर्ग अधिक QR छेद PR चा वर्ग बरोबर 1. म्हणून साइन थीटा वर्ग अधिक कॉस थीटा वर्ग बरोबर 1. इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलोत की साइन थीटा वर्ग हे साइन वर्ग थीटा आणि कॉस थीटा वर्ग हे कॉस वर्ग थीटा असं लिहितात. म्हणून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हे आपलं दुसरं समीकरण झालं. आता या नित्य समानतेचा उपयोग करून आपण आणखी 2 नित्य समानता सिद्ध करूया. समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना साइन वर्ग थीटानी भाग देऊयात. म्हणून साइन वर्ग थीटा छेद साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेद साइन वर्ग थीटा बरोबर 1 छेद साइन वर्ग थीटा. म्हणून 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा हे झालं तिसरं समीकरण. समीकरण 3 ही नित्य समानता आहे. आता समीकरण 2 च्या दोन्ही बाजूंना कॉस वर्ग थीटानी भाग देऊयात. म्हणून साइन वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा बरोबर 1 छेद कॉस वर्ग थीटा. म्हणून टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. म्हणून 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा हे चौथं समीकरण आपल्याला मिळालं. समीकरण 4 ही सुद्धा नित्य समानता आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा या त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता आहेत. आपण या नित्य समानतांचा उपयोग करून आता काही उदाहरणं सोडवूयात. आपण के पद्धती वापरून उदाहरणं कशी सोडवता येतात याचा अभ्यास केलाय. तसंच नित्य समानता उपयोगात आणून सुद्धा उकल शोधता येते. आता त्याचीही काही उदाहरणं आपण पाहूयात. पहिलं उदाहरण,
जर साइन थिटा बरोबर 5/13 असेल तर कॉस थिटा आणि टॅन थिटा यांच्या किमती काढा. उकल साइन थिटा बरोबर 5/13. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या नित्य समानतेचा आपण उपयोग करूयात. म्हणून 5/13 चा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 5/13 चा वर्ग बरोबर 1 वजा 25/169. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 169 वजा 25/169. म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 144/169. म्हणून कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 144/169. म्हणून कॉस थिटा बरोबर 12/13. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 5/13/12/13. म्हणून टॅन थिटा बरोबर 5/12. म्हणून कॉस थिटा बरोबर 12/13 आणि टॅन थिटा बरोबर 5/12. तुम्ही याचा पडताळा के पद्धतीने सुद्धा करू शकता. दुसरं उदाहरण, जर 40 सेक थिटा वजा 9 कोसेक थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा आणि कोसेक थिटा यांच्या किमती काढा. उकल 40 सेक थिटा वजा 9 कोसेक थिटा बरोबर 0. म्हणून 40 सेक थिटा बरोबर 9 कोसेक थिटा. म्हणून सेक थिटा छेद कोसेक थिटा बरोबर 9/40. म्हणून 1 कॉस थिटा छेद 1 साइन थिटा बरोबर 9/40. कारण सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा आणि कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. म्हणून 1 कॉस थिटा गुणिले साइन थिटा छेद 1 बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 9/40. म्हणून टॅन थिटा बरोबर 9/40. कारण साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. हे आपलं पहिलं समीकरण झालं. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा या नित्य समानतेचा आपण आता उपयोग करूया. म्हणून 1 अधिक 9/40 चा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. म्हणून 1 अधिक 81/1600 बरोबर सेक वर्ग थिटा. म्हणून 1681/1600 बरोबर सेक वर्ग थिटा. म्हणून सेक थिटा बरोबर वर्गमुळात 1681/1600. म्हणून सेक थिटा बरोबर 41/40. हे दुसरं समीकरण झालं. कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. म्हणून कॉट थिटा बरोबर 1/9/40 हे आपल्याला पहिल्या समीकरणावरून मिळालं. म्हणून कॉट थिटा बरोबर 40/9 हे आपलं तिसरं समीकरण झालं. आता 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा या नित्य समानतेचा आपण उपयोग करूयात. म्हणून 1 अधिक 40/9 चा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणून 1 अधिक 1600/81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणून 1681/81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणून कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 1681/81. म्हणून कोसेक थिटा बरोबर 41/9 हे आपलं चौथं समीकरण झालं. म्हणून सेक थिटा बरोबर 41/40 आणि कोसेक थिटा बरोबर 41/9. आता तिसरं उदाहरण पाहूयात. यामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे की सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 अधिक साइन थिटा. उकल सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर 1 कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. कारण सेक थिटा बरोबर
1 छेद कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. म्हणून सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा छेद 1 अधिक साइन थिटा. कारण अंश आणि छेदाला 1 अधिक साइन थिटानी आपण गुणलंय. म्हणून सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा. कारण a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. म्हणून सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा. कारण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 अधिक साइन थिटा. चौथं उदाहरण पाहूया. आता या पुढच्या समीकरणांमधून थीटाचं निरसन आपल्याला करायचंय. x बरोबर ऋण 2 अधिक 13 कॉस थिटा आणि y बरोबर 3 अधिक 13 साइन थिटा. उकल x बरोबर ऋण 2 अधिक 13 कॉस थिटा म्हणून कॉस थिटा बरोबर x अधिक 2 छेद 13 हे आपलं पहिलं समीकरण झालं. y बरोबर 3 अधिक 13 साइन थिटा म्हणून साइन थिटा बरोबर y वजा 3 छेद 13 हे आपलं दुसरं समीकरण झालं. आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 म्हणून y वजा 3 छेद 13 चा वर्ग अधिक x अधिक 2 छेद 13 चा वर्ग बरोबर 1 म्हणून y वजा 3 चा वर्ग अधिक x अधिक 2 चा वर्ग बरोबर 13 वर्ग. म्हणून y वजा 3 चा वर्ग अधिक x अधिक 2 चा वर्ग बरोबर 169. आपण काय शिकलो? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या आधारे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा आणि 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा या दोन त्रिकोणमितीय नित्य समानता आपण अभ्यासल्या आणि त्यांचं उपयोजन शिकलो. स्वाध्याय. पुढील उदाहरण सोडवा. जर कोसेक थिटा बरोबर 61 छेद 11 असेल तर साइन थिटा, कॉट थिटा आणि टॅन थिटा यांच्या किमती काढा. जर सेक थिटा बरोबर 2 छेद वर्गमुळात 3 असेल तर 2 गुणिले टॅन थिटा छेद 1 वजा टॅन वर्ग थिटा याची किंमत काढा. जर 4 साइन थिटा वजा 3 कॉस थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा, कॉस थिटा आणि कोसेक थिटा यांच्या किमती काढा. सिद्ध करा. सेक थिटा वजा 1 छेद टॅन थिटा बरोबर टॅन थिटा छेद सेक थिटा अधिक 1. पुढील समीकरणातून थीटाचं निरसन करा. x बरोबर 3 कोसेक थिटा आणि y बरोबर 4 कॉट थिटा.